मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा सँडीला म्हणत असतो, हे बघ, तू आमचा शेवटची आशा आहेस. जर तू कबूल केलं ना की हे सगळं दीपकच्या सांगण्यानुसार तू केलं होतं तरच सगळं काही नीट होईल. तेव्हा जीवा अगदी तळमळीने त्याला काही गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सँडीना विचार करत असतो. तेव्हा जीवा विचारतो, बोल ना रे सँडी, तू नक्की कसला विचार करतोस? आता मला सांग, तुझ्या मनामध्ये तुला मारलं होतं याचा राग आहे का? आणि हे बघ, जर तुझ्या मनात अजूनही तो राग असेल ना तर मार ना, मला मार ना, असं म्हणून जीवा स्वतःच्या कानाखाली असं जोरात मारून घेतो. तेव्हा लगेचच आता सँडी हा त्याला अडवतो आणि म्हणतो, काय करतोस तू जीवा हे? तेव्हा जीवा एकदम इमोशनल होतो आणि म्हणतो, तुला माहीत नाही मी असा का करतोय? कारण त्या नंदिनीने ना आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही केले, अरे खूप काही, आणि मलाच मग तिच्यासाठी काहीतरी करण्याची तू संधी दे ना प्लीज. मी तिला असं नाही बघू शकत, त्यामुळे तू प्लीज माझी मदत कर ना प्लीज. हे बघ, मी तुझ्यासमोर हात जोडतो हवं तर, आणि तुझ्या पायासुद्धा पडतो, पण प्लीज, असं म्हणून तो पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट सँडीला करू लागतो. पण जीवाचं बोलणं न ऐकता आता सँडी घाबरत म्हणतो, अहो मीच तुमच्या पाया पडतो, तुम्ही माझी परिस्थिती जरा समजून घ्या हो. अहो मला तुमची मदत करायची आहे, परंतु मी मदत नाही करू शकत, कारण तेव्हाही माझा नाईलाज होता आणि आजही माझा नाईलाजच आहे. तेव्हा सगळेजण धक्क्याने सँडीकडे बघतात की असा याचा कोणता नाईलाज आहे. तेव्हा काव्य विचारतेच, म्हणजे? तेव्हा तो आता रडतच विचारतो, मला सांगा, मी जर तुमची मदत केली तर माझी मदत मग कोण करणार आहे? कारण त्या दीपकने मला धमकी दिली आहे की माझ्या बाळाला मारून टाकेन म्हणून जर तुम्हाला मदत केली तर. हे ऐकून आता सर्वांना प्रचंड असा धक्का बसतो. मग पुढे सँडी म्हणतो, मी जर तुमची मदत केली ना तर खरंच माझ्या बाळाच्या जीवावर बेतणार आहे ते, कारण तुम्ही आत्तापर्यंत माझ्या बाळासाठी इतकं काही केलं आणि आता त्याच्याच जीवाचा मी असा धोका पत्करू का? तेव्हा आता पार्थ म्हणतो, काहीही होणार नाही तुझ्या बाळाला, कारण मी आहे तुझ्या पाठीशी. आता मी शब्द देतो की तुला आणि तुझ्या बाळाला काहीही होऊ देणार नाही. तेव्हा आता सँडी विचारतो, कशावरून काही होऊ देणार नाहीये? तेव्हा काव्य म्हणते, विश्वास ठेव सँडी, अरे त्यांचे खरंच खूप कॉन्टॅक्ट्स आहेत, ते खरंच तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या सेफ्टीची जबाबदारी घेऊ शकतात. मी हा शब्द देते तुला, आणि मी त्यांच्या बाबतीत एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे सांगू शकते, कारण त्यांनी ठरवलं ना एखाद्या माणसाची काळजी घ्यायची तर काहीही झालं तरी ते त्या माणसाची काळजी घेतात, म्हणजे घेतातच, आणि त्याच्या पाठीशी अगदी खंबीरपणे सुद्धा उभे राहतात. त्यामुळे तू पार्थ देशमुखांवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतोस सँडी. असा पार्थबद्दलचा विश्वास ती सँडीच्या मनात निर्माण करते. तेव्हा पार्थ आता काव्याकडे बघतच राहतो की काव्या खरंच खूप बदलली आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवतीये. तर रेखाताई आता सँडीजवळ येतात आणि म्हणतात, सँडी, अरे तू यांचं एवढं वाईट करून देखील तुझं एवढं सगळं काही करतात, तुझी मदत करतात, त्यामुळे आता तू त्यांची मदत कर. हे बघ सँडी, कर्म फिरून येत असतात हा आपल्याकडे. आता हे बघ, नंदिनी आपल्या मदतीसाठी धावून आलीये. अरे काहीतरी लिहिलंय देवाने म्हणून, एक चूक खूप अगोदर केली होतीस तू, आणि आता तरी ती चूक सुधार, कारण शेवटी आज नंदिनीमुळेच आपलं बाळ, असं म्हणून ती नंदिनीमुळे बाळ वाचले असं सांगणार असते. तेवढ्यातच बाळाचा रडण्याचा आवाज येतो. तेव्हा सगळ्यांचंच लक्ष तिकडे जातं. तेव्हा आता सँडीला अचानक असं इमोशनल झाल्यासारखं होतं आणि तो म्हणतो, माझं बाळ? तेव्हा नंदिनी आता लगेचच तेथे येते आणि म्हणते, सँडी, तुमचं बाळ ना आता आउट ऑफ डेंजर आहे. असं नंदिनीने गुड न्यूज दिल्यानंतर आता सँडीला खूप म्हणजे खूप आनंद होतो. मग आता ती म्हणते, तुमचं बाळ ना खरंच खूप गोंडस आहे. तेव्हा काव्य म्हणते, ताई बरं झालं आपण वेळेत आलो, कारण आज तुझ्यामुळेच यांचं बाळ वाचलं. पण कसं आहे ना ताई, तू जशी बाकीच्यांची मदत करतेस तशीच त्यांनी सुद्धा तुझी मदत करावी, म्हणजेच मग जगातला चांगुलपणा टिकेल, हो की नाही? तेव्हा नंदिनी सांगते, कसं आहे ना काव्य, आपण कुणावरही अशी मदत करण्याची सक्ती तर अजिबात करू शकत नाही, तो प्रत्येकाचा चॉईस असतो, आणि सँडीला आपली मदत करायची नाहीये तर ठीक आहे ना, अजिबात हरकत नाही, कारण आपण त्यांच्यावर अशी सक्ती नाही करू शकत. चला निघूयात का, असं नंदिनी सर्वांनाच विचारते. त्यावेळी नंदिनी आता
लगेचच रेखाताईंना म्हणते, तुमच्या बाळाची ना काळजी घ्या हा. तेव्हा सगळेजण आपले आल्यापावली निघालेले असतात. सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं की इथपर्यंत येऊन बाळ तर वाचलं यांचं, पण आपल्याला मदत मिळाली नाही. सगळ्यांचे चेहरे अक्षरशः पडलेले असतात. तेव्हा सगळेजण आता पुढे गेल्यानंतर सँडी मोठ्यानेच म्हणतो, मी तुमची मदत करायला ना तयार आहे. हे ऐकून आता सगळेजण पुन्हा मागे वळतात. त्याच्या डोळ्यात आता पाणी असतं. तर हे चौघेही आता एकमेकांकडे पाहत असतात, कारण फायनली सँडी आता त्यांची मदत करण्यासाठी तयार झालेला असतो. त्यांनी जी मदत केलेली असते त्या मदतीला तो जागलेला असतो. मग आता सँडी मागे येत सर्वांना सांगतो की मी आणि दीपकनेच नंदिनीला किडनॅप केलं होतं आणि हे सगळं वसुंधरा मॅडमच्या सांगण्यानुसार केलं होतं. हे मी नक्कीच सांगेन सगळ्यांना. असं म्हटल्याबरोबरच आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येतं. खोटारड्या आणि भामट्या वसूचा खोटा चेहरा आज फायनली विक्रम आणि मानिनी समोर येणार असतो. तेव्हा काव्य विचारते, सँडी खरंच तू सांगणार? तेव्हा तो म्हणतो, हो नक्कीच सांगणार मी, कारण जर आता मी तुमची मदत नाही केली ना तर आयुष्यभर मला माझ्या बाळाकडे बघताना मनात नेहमी एक गोष्ट खात राहील की मी एक स्वार्थी आणि घाणेरडा माणूस आहे. तेव्हा जीवा म्हणतो, थँक्यू यार, थँक्यू सो मच. अरे तू ना आज आमच्यासाठी खूप म्हणजे खूपच मोठी गोष्ट करतोय. तेव्हा सँडी म्हणतो, नाही हो, तुम्ही अजिबात आभार मानू नका. अहो उलट मीच तुमची सतत अशी माफी मागत राहायला हवी. चला आता मी येतो तुमच्या बरोबर. असं म्हणून आता सँडी या चौघांबरोबर घरी यायला निघतो आणि अचानकच असा थांबतो आणि सर्वांनाच पुन्हा विचारतो, त्या वसुंधरा मॅडम आहे ना त्या खूप पोहोचलेल्या आहेत, त्या पुन्हा जर पलटल्या तर? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही असं काहीच होणार नाही, कारण जी चूक मी मागच्या वेळी केली ती चूक अजिबातच मी यावेळी नाही करणार, कारण यावेळी माझा डावच वेगळा असणार. तेव्हा सगळेजण नंदिनीकडे आता पाहू लागतात. तर काव्या विचारते, ताई अगं तू नेमकं असं काय करणार आहेस? तेवढ्यातच आता जीवाला मिथुनचा फोन येतो. तेव्हा फोनवरचं बोलणं ऐकून जीवा जरा आश्चर्यानेच विचारतो, काय? मग आता नंदिनी, काव्या आणि पार्थ तिघेही जीवाकडे बघू लागतात आणि विचारतात की काय झालंय. तेव्हा जीवा आता भलताच टेन्शनमध्ये असतो. ते पाहून नंदिनी आता सारखी सारखी त्याच्याकडे बघते आणि विचारते, बोला ना, हो काय म्हणाले मिथुन काका? त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची काळजी दिसत असते. दुसरीकडे मानिनी आणि विक्रम दोघेही आता देवासमोर दिवा लावतात, देवाचं दर्शन घेतात. तेवढ्यातच वसू आणि रम्यासुद्धा तेथे येतात, दर्शन घेतात आणि मग त्यानंतर रम्या मुद्दाम म्हणून विचारते, मामी तू ठीक आहेस ना? बरं वाटतंय ना ग तुला आता? तेव्हा वसू विचारते, विक्रम अजून राग नाही गेला का रे मानिनीचा? तेव्हा विक्रम काही न बोलता मानिनीला समजावू लागतो, ए मानिनी अगं ऐक ना, एवढा आडमुठेपणा बरा नाही ग. अगं एवढ्या अदबीने ते तुझी विचारपूस करतायत तर नीट उत्तर तरी दे ग. तेव्हा वसू म्हणते, जाऊ दे रे विक्रम, मानिनी जरीही माझ्यावर नाराज असेल ना तरी मी मात्र आपल्या आधीच्याच मानिनीला खूप म्हणजे खूप मिस करतीये रे. तेव्हा विक्रम म्हणतो, तसं नाही ग ताई. मग आता वसू पुन्हा विषय टाळते आणि म्हणते, विक्रम अरे हे काय बाळा, मी बांधलेली राखी सैल झाली की? दे बरं मी बांधते राखी, घट्ट करते. असं म्हणून ती पुन्हा ती राखी आता सोडून पुन्हा एकदा घट्ट बांधू लागते. तेवढ्यातच हे चौघे सुद्धा आता एंट्री करतात आणि मग रागातच वसूकडे बघतात. तेव्हा वसूला आता नंदिनी मोठ्यानेच विचारते, खोटेपणाच्या धाग्यामध्ये अजून किती दिवस तुम्ही बाबांना असं बांधून ठेवणार? आता सगळेजण हे चौघे एकत्र असे असल्यामुळे शॉक होतात की नक्की काय झालं असेल. वसूला सुद्धा प्रश्नच पडतो. तेव्हा आता नंदिनी ही वसूसमोर जाऊन उभी राहते. मग आता वसू हसते आणि लगेचच मानिनीला म्हणते, कमाल आहे हा तुझ्या सुनेची जिद्द, म्हणजे काय वर्णावं. पण काय आहे ना नंदिनी, अगं काहीच मिळणार नाहीये ग, मुळात मी काही केलेलंच नाहीये. आणि नंदिनी तुला एकच गोष्ट मी फायनली सांगते, खरं खोट्याबद्दल बोलतानाचा अधिकार तू आता गमावून बसली आहेस ग. हे तू विसरलीस का? आता खरं काय आहे ते सांग आणि एकदाच संपव बरं, मला कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा. तेव्हा नंदिनी म्हणते, खरं काय आहे ना ते तर ऐकणारच आहेत सगळेजण, आणि सोबत मी अशा माणसाला घेऊन आलीये जो तुमचा खोटेपणा एकदाच काय तो सिद्ध करेन. तेव्हा वसूला आता लगेचच आठवू लागतं की आपण काय काय केले, म्हणजे नंदिनीला कशाप्रकारे आता दीपकला आणि त्याच्या साथीदाराला किडनॅप करायला सांगितलं होतं.
ऐन गौरी हार पूजनाच्या वेळी नंदिनीला तेथून किडनॅपसुद्धा केलं गेलं आणि त्या दोघांनी किडनॅप केले ना ते फक्त माझ्या सांगण्यावरून. हा भयंकर भूतकाळ तिला आठवतो आणि तिचा चेहराच पडतो. त्यावेळी आता सँडी हा वसूसमोर येऊन उभा राहतो. तेव्हा वसू हसते आणि म्हणते, हा कोण आता? आपल्याकडे अशी नटाची कायती घेतात ना. काय ग रम्या, काय म्हणतात त्याला? तेव्हा रम्या सांगते, ऑडिशन घेतात आई. तेव्हा वसू म्हणते, हो तेच ऑडिशन वगैरे ते चालू आहे का इथे? रोज आपलं कोणाला तरी असं घेऊन यायचं आणि आम्हाला सांगायचं की याची ॲक्टिंग बघा म्हणून. आणि काय ग नंदिनी, माझ्या विरुद्ध पुरावा मिळवण्यासाठी रोज कोणत्या ना कोणत्या माणसाला अशी घेऊन येतेस, त्याला पढवतेस, त्याला शिकवतेस, माझ्या विरुद्ध बोलायला लावतेस, पण त्याचा काही उपयोग होत नाही ग, कारण ते बिचारे पकडले जातात ना. अगं काय आहे ना नंदिनी, खोट्याला पाय नसतात ग, त्यामुळे ते फार असे लांब जाऊ शकतच नाही. आता चल ग रम्या, असं म्हणून आता वसू रम्याचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असते. तेव्हा नंदिनी आता अडवते आणि म्हणते, आत्या तुमच्या खोट्याला फक्त पायच नाही तर हात, पाय, मेंदू, डोळे, कान सगळं आहे हा. आणि म्हणूनच इतके दिवस हुशारीने लपून राहिलं ते, परंतु आता नाही असं नंदिनी बजावते, कारण आता त्या खोट्याच्या पायाखालची जमीनच मी काढून घेतलीये. मग तुम्ही कुठवर पळणार, असं आता नंदिनी हसतच त्यांना जाब विचारते. तेव्हा मात्र वसू आणि रम्या दोघीही खूप घाबरतात. नंदिनी थोडी मागे होते आणि मानिनी व विक्रमला सांगते, आई बाबा हा विजय आहे. जेव्हा मला दीपकने किडनॅप केलं ना तेव्हा त्याच्यासोबत त्याचा साथीदार म्हणून हा सुद्धा होता. अहो दीपकने तर त्याचं स्टेटमेंट बदललं, परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये ना हा सँडी म्हणजे विजय हा त्याचा साथीदार होता. त्यावेळी आता लगेचच रम्या विचारते, अच्छा म्हणजे दीपक खरं बोलला म्हणून तू हा विजय उभा केला का? तुला असं हवं ते खोटं बोलायला? तेव्हा सँडी म्हणतो, हो मी का खोटं बोलणार आहे, खोटं तरी या बाई बोलतायत, असं वसूकडे बोट करत तो म्हणतो. तेव्हा वसू आता घाबरते. तेव्हा आता लगेचच विक्रम पुढे होतो आणि रागात म्हणतो, अरे बंद करा हा तमाशा, मला कुणाचं काही ऐकायचं नाही आहे, असं म्हणून तो नेहमीप्रमाणे वसूची बाजू घेत नंदिनीच्या बोलण्याला महत्त्व देत नाही. त्यावेळी जीवा मात्र तळमळीने सांगतो, बाबा तुम्ही ऐका जरा, नंदिनी काय म्हणते ना त्याकडे थोडं लक्ष द्या प्लीज बाबा प्लीज. तेव्हा विक्रम गप्प राहतो. त्यानंतर पार्थ म्हणतो, हो बाबा मगच तुम्हाला कळेल की आम्ही नंदिनीची बाजू घेऊन का बोलतोय वसू आत्याविरोधात. तेव्हा काव्यासुद्धा रिक्वेस्ट करते, हो काका प्लीज, अहो माझी नंदिनीताई नक्की काय म्हणतेय हे एकदा तरी ऐकून घ्या ना तुम्ही, आणि त्यानंतर आम्ही कुणी कधीच काहीही बोलणार नाही. मग आता विक्रम म्हणतो, अरे पण असं म्हणून तो विरोध करणार. तितक्यातच पुन्हा एकदा मानिनी म्हणते, अहो प्लीज ऐकून घ्या ना तुम्ही, हे काय लेकरं म्हणतायत. तेव्हा आता सगळ्यांच्या सांगण्यावरून विक्रम म्हणतो, बोल आता काय म्हणणं आहे. तर आता नंदिनी बोलण्या अगोदर तू ही सांगू लागते, अरे विक्रम खरंच मी तुला सांगते असं काही नाही आहे अरे, आणि मी या माणसाला ओळखत सुद्धा नाही आहे. तेव्हा सँडी म्हणतो, काय ओळखत कसं नाही आहे हो? अहो तुम्हीच मला आणि दीपकला सुपारी दिली ना की नंदिनीला किडनॅप करा म्हणून आणि तिला किडनॅप करून मारून टाकायची, असं आता वसूचं पितळ सँडी हा उघड करतो. हे ऐकून आता सर्वांना जबरदस्त असा धक्का बसतो. तर वसू आता म्हणते, वाटेल ते काय बोलतोस रे, अरे मी असं काहीही बोलले नव्हते. तेव्हा मग सँडी म्हणतो, मी का असं बोलेन, अहो तुम्ही तर दीपकला पैसे दिले होतेत ना आणि आमच्या नावाची खोटी आय कार्ड सुद्धा बनवून दिली होती, आणि लग्नात झालेल्या सगळ्या विधींमुळे आम्हाला वेटर बनून सगळं काही बघायला तुम्हीच सांगितलं होतं ना, आणि ज्या दिवशी आम्हाला किडनॅप करायचं होतं त्या दिवशी तुम्हीच आम्हाला सांगितलं ना की नंदिनी गौरीहार पूजायला बसली की तिला लगेचच किडनॅप करा, तिच्या खोलीत जाऊन किडनॅप केल्यानंतर तिला टेम्पोत भरा आणि तिकडे जाऊन मारून टाका म्हणून. असं उघड उघडपणे तो आता सर्वांसमोर वसूने जे काही प्लॅन सांगितलेला असतो तो सगळा घरातील सगळ्यांनाच सांगतो. आणि आम्ही जात होतो ना तेव्हा त्या आम्हाला परत भेटल्या. त्यांनी आम्हाला तेथे असणारी एक गोण दिली, त्यामध्ये नंदिनीचे हातपाय बांधून त्या गोणीमध्ये भरायला सांगितलं. नंतर त्यांनी एका टेम्पोमध्ये आम्हाला बसवून दिलं, त्या टेम्पोमध्ये आम्ही बसलो आणि मग तेथून निघून गेलो. तेव्हा आता वसू म्हणते, काय उगीच खोटं बोलू नकोस हा. तेव्हा पुढे ती म्हणू लागते, जीवा आणि नंदिनीने आम्हाला सांगितलं होतं की दीपक आणि तू कारमध्ये होतात म्हणून. तेव्हा सँडी म्हणतो, हो होतो की कारमध्ये आम्ही. मग सँडी म्हणतो, हो
अहो आम्हाला माहिती आहे ते, पण तुम्ही आम्हाला नंतर काय सांगितलं की हायवेवर टेम्पोचं चेकिंग करतात, म्हणूनच आम्ही टेम्पो तो मध्येच सोडला आणि बेशुद्ध असणाऱ्या नंदिनीला आम्ही कारमध्ये घेऊन गेलो. तेव्हा नंदिनी म्हणते हा तर बरोबर बोलतोय, कारण जेव्हा मी शुद्धीवर आले ना तेव्हा मी तर कारमध्ये होते. तेव्हा वसू आता मोठ्या मोठ्यानेच ओरडू लागते आणि म्हणते तुम्ही सगळेजण अगदी खोटं बोलतायत. असं म्हणून ती नंदिनीवर सुद्धा धावून जाते आणि विचारते काय ग, तुझ्याकडे असा काय पुरावा आहे की हा खरं बोलतोय म्हणून? मी अगोदरच सांगते हा माझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही आहे असं म्हणून ती हात वर करते. तेव्हा काव्या धावून जाते आणि विचारते काय हो आत्याबाई, काय चाललंय काय तुमचं हे? तुम्हाला काय वाटतं माझी ताई खोटं बोलतीये का? आणि हा सँडी सुद्धा खोटं बोलतोय? आम्ही सगळे खोटं बोलतोय? वेडे आहोत का, मूर्ख आहोत का आम्ही एवढे सगळेजण? आणि या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही खरं बोलताय? तेव्हा पार्थ सुद्धा पुढे धावत येतो आणि म्हणतो बोल ना आत्या, अगं ती गोळी सुद्धा तूच दिली होतीस ना? तेव्हा जीवा सुद्धा पुढे येतो आणि आत्याला जाब विचारतो तो टेम्पो सुद्धा तूच अरेंज केला होतास ना? मग त्यावेळी आता नंदिनी पुढे येते आणि म्हणते आत्या गोणीत भरून तुम्ही मला मारून टाकणार होतात ना? तेव्हा काव्या सुद्धा विचारते बोला ना आता, कधी केलं हे सगळं आणि कशी तुम्हाला ही दुर्बुद्धी सुचली एवढं सगळं कारस्थान करण्याची? मग आता चारही बाजूंनी या चौघांनी वसूला चांगलंच घेरलेलं असतं, त्यामुळे वसूची आता बोलती बंद होते. वसूला अक्षरशः घाम फुटतो, ती खूप घाबरते, कारण आता तिचा नाईलाज झालेला असतो. आत्तापर्यंत तिने जे काही प्लॅन केलेले असतात त्या सगळ्या प्लॅनवर आता पाणी फिरलेलं असतं, कारण सँडीला आता हे चौघेही घेऊन आल्यामुळे वसूचे खरे प्रताप तर विक्रमला समजलेले असतात आणि यावेळी पुराव्यांसकट नंदिनी सगळं काही सिद्ध करणार असते. आता पार्थ म्हणतो बोल ना गं, तूच गोणी आणली होती ना नंदिनीला तेथे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी? त्याचबरोबर जीवासुद्धा म्हणतो की अगं बोल ना, तूच टेम्पो अरेंज केला होतास ना? नंदिनी म्हणते आता खोटं बोलायचं नाही हां, खरं बोलायचं. तेव्हा काव्या म्हणते माझ्या ताईला किडनॅप करण्यापाठीमागे तुमचाच हात होता ना? असं चौघेही ते बोलू लागतात आणि तिला जाब विचारतात. त्यामुळे आता वसूच्या डोक्याचा अक्षरशः भुगा होतो. मग काव्यसुद्धा ओरडून ओरडून विचारते अहो सांगा ना आत्याबाई, कधी केलं हे सगळं, कसं केलं, कसं प्लॅनिंग कसं होतं तुमचं नक्की? त्यानंतर जीवासुद्धा म्हणतो आणि मला लग्न मंडपातून तूच लांब पाठवलं होतंस ना? तेव्हा पार्थसुद्धा विचारतो अगं मग लग्नापर्यंत तरी का थांबलीस तू? मग आता काव्यासुद्धा विचारते आता मला समजतंय की जेव्हा माझी ताई गौरीहार पूजत होती तेव्हा माझ्या आईला आणि मला तुम्ही घाईघाईत बाहेर पाठवलं. का घाई करत होतात तुम्ही सांगा बरं? काय घाई करण्याची एवढी गरज काय होती तुम्हाला? आणि त्या दिवशी सुद्धा ताईचा उपवास असताना ताईसाठी काहीतरी खायला घेऊन ये गं, असं गोड गोड माझ्याबरोबर बोलत तुम्ही मला बाहेर हाकललं, बरोबर ना? तेव्हा नंदिनी आता विचारते काय हो, कुत्र्या मांजऱ्यासारखं गोणीत भरून मला न्यायला लावलं, मला मारून टाकून शांतपणे झोप लागली असती का तुम्हाला वसू आत्या? तेव्हा पार्थ आता विचारतो अगं सांग ना आत्या, तुला का नंदिनीला मारून टाकायचं होतं? मग जीवा सुद्धा विचारतो अगं मारायला तूच सांगितलं होतंस ना? बोला आता, बोला वसू आत्या, असं चौघेही सारखं सारखं म्हणतात. त्यामुळे वसूला आता प्रचंड आता धक्का बसतो, तिला काय बोलावं कळत नाही. ती आता मोठ्यानेच ओरडते हो हो, पण मी मारून टाकायला सांगितलं नव्हतं, मी फक्त किडनॅप करायला सांगितलं होतं, ते सुद्धा त्या गोणीमध्ये भरून कार्पेटमध्ये गुंडाळून. आता असं वसू जेव्हा स्वतःच्या तोंडून कबूल करते ना तेव्हा मात्र सगळ्यांना प्रचंड असा धक्का बसतो. त्यावेळी आता विक्रम तर अगदी शॉक असतो आणि मानिनीला प्रचंड राग येतो, तिच्या तळपायाची आगच मस्तकात जाते की नंदिनीचे अक्षरशः या वसूने ना हाल केलेत. मग वसूच्या लक्षात येतं की बापरे मी काय बोलून गेले हे. मग आता रम्यसुद्धा आता रडकुंडीला येते. तेव्हा मानिनी पुढे येते आणि लगेचच वसूचा हात पकडत विचारते काय बोललात तुम्ही वसूताई? अहो बोला की, काय म्हणालात? अहो तुम्ही मारायला नाही तर किडनॅप करायला सांगितलं होतं आणि ते सुद्धा कार्पेटमधून. मग आता वसू खूप घाबरते आणि म्हणते हे सगळे बोलतायत ना ते खोटं आहे आणि मी जे बोलतीये ना ते खरं आहे. तेव्हा रागातच मानिनी विचारते पण नक्की काय खरं आहे वसूताई? आता खरं खरं सांगा, मारायला सांगितलं होतं की किडनॅप करायला सांगितलं होतं? मग त्यावेळी वसू पुन्हा नाही होऊन पडते आणि म्हणते मी असं का सांगेन मानिनी? अगं मारायला का सांगेन, मी इतकी नीच कृत्य करणारी बाई आहे का? अगं मी कुणाला मारायला बिरायला सांगितलं नव्हतं ग. ती
आता सँडी जवळ जाते आणि म्हणते की ए सँडी बाबा, जे काही खरं खरं आहे ना ते सांग ना, अशा स्टोऱ्या रचून रचून नको सांगूस तू. मग आता लगेचच विक्रमच्या लक्षात येतं की वसू आत्या ही सँडी त्याला म्हटली आहे विजयला. मग आता तो हळूच पुढे येतो आणि विचारतो, सँडी अगं पण ताई याचं नाव तर विजय आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही बाबा, अहो याचं नाव सँडीच आहे. फक्त आम्हाला वसू आत्याच्या तोंडून वधवून घ्यायचं होतं की वसू आत्या याला ओळखतात ते. तेव्हा वसूची अक्षरशः कोंडी झालेली असते अगदी चहूबाजूंनी. एकीकडे वसू तर दुसरीकडे घरातील सगळेजण. असं पार्टीच झालेली असते. वसूचा नाईलाज झालेला असतो तर रम्यासुद्धा एकदम गप्प राहते आणि खूप म्हणजे खूप रडत असते. त्यानंतर आता पार्थ म्हणतो, आई बाबा सॉरी, वसू आत्याने खरं बोलावं ना म्हणून आम्ही सुद्धा खोट्याची मदत घेतली. तेव्हा मानिनी विचारते, म्हणजे? मग आता जीवा म्हणतो, अगं मारायचा नाही तर किडनॅप करण्याचा प्लॅन आखला होता या वसू आत्याने, असं तो सर्वांना सांगतो. आणि हे सुद्धा या सँडी व दीपकला हाताशी धरून. मग आता जीवा म्हणतो, थँक्स सँडी, जे खरं आहे ना ते सांगितल्याबद्दल. तेव्हा सँडी आता हात जोडतो आणि म्हणतो, नाही, कारण जे खूप आधीच बोलायला हवं होतं मी अगदी तेच बोललो आहे. येतो हा, असं म्हणून तो आता जायला निघतो. तेव्हा पार्थ म्हणतो, अगं बोल ना आता वसू आत्या, आता या सगळ्यावरती काय म्हणायचंय नक्की तुला? तेव्हा वसू पुन्हा नाही होऊन पडते आणि म्हणते, अडकवलंय मला सगळ्यांनी ना, अक्षरशः अडकवलंय मला. कारण मला अडकवून या सगळ्यांनी एक खूप मोठ्या प्रकारचा गेम केलाय. असं म्हणून वसू वेड्यासारखी करू लागते आणि मी काहीच केलं नाही असं पुन्हा विक्रम आणि मानिनी समोर घोकू लागते. परंतु आता कुणीही विश्वास ठेवायला तयार नसतं. मग आता वसूने असं बोलल्यामुळे अख्खा गेम पलटतो की काय अशी भीती पुन्हा सगळ्यांना वाटते. तेवढ्यातच मिथुन आणि मंजू हे दोघेही तेथे येतात. रम्याचा व्हिडिओ आता ते दोघेही एक प्ले करतात. मग आता मिथुन खूप चिडलेला असतो आणि मंजूसुद्धा, ज्यामध्ये पिहू ही जबरदस्ती करतच पिहूला विचारत असते की काय ऐकलंय तू आमचं बोलणं, मला अगोदर सांग. आणि मग त्यानंतर त्यामध्ये वसूचा सुद्धा व्हिडिओ असतो. तेव्हा पिहूला आता वसू ही घाबरवतच विचारत असते, मला सांग अगोदर, अगं त्या दिवशी माझं आणि रम्याचं बोलणं तूच ऐकलंस ना, त्या दिवशी आमच्या रूम बाहेर तूच होतीस ना, तुझाच धक्का लागून ती आमच्या रूम बाहेरची कुंडी पडली ना, बोल आता पिहू, नाहीतर मी आता, असं म्हणून ती कानाखाली बिचाऱ्या पिहूच्या देणार असते. तेव्हा पिहू आता खूपच घाबरते आणि म्हणते, सांगते हा, त्या दिवशी मी हे ऐकलं, तू कोणत्या तरी दीपकला सांगून नंदिनी वहिनीला तिच्याच लग्नातनं किडनॅप केलंस आणि हेच मी सगळं रम्याताईला सांगताना तुला ऐकलं होतं. मग आता वसू म्हणते, हेच ऐकलं ना, आणि आता खाली जाऊन तू सगळ्यांना हेच सांगणार होतीस का आणि कुणालाही सांगायचं नाहीयेस? तेव्हा पिहू म्हणते, नाही सांगणार. मग वसू म्हणते, तू सांगितलंस ना तर तुला माहिती ना हे घर कुणाचं आहे? हे घर माझं आहे. माझ्या जर विरोधात गेलीस ना तर तुला, तुझ्या आईबाबांना आणि त्या श्रेयाला या घराच्या बाहेर काढीन. मग काय कराल, कुठे राहाल, सांगशील का? आता पिहू आपल्या मावशीलाच रिक्वेस्ट करते की नाही सांगणार मी कुणाला काही. तर आता वसूचं दुसरं खोटं सत्य विक्रम समोर उघड पडलेलं असतं. त्यामुळे विक्रम रागातच वसूकडे बघतो. तर रम्या अक्षरशः रडकुंडीला येते आणि मंजू सुद्धा. तर नंदिनीला खूप राग आलेला असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये वसू म्हणते, नंदिनी मला माफ कर. अगं माहितीये माझी जी चूक झाली त्यासाठी मला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिलेली नाहीये. तेव्हा नंदिनी म्हणते, बरोबर बोललात, म्हणूनच आम्हाला आता तोंड सुद्धा दाखवायचं नाही. आता बाबांच्या मनाचा विचार करतोय म्हणून जर या घरात तुम्हाला राहायचं असेल तर कुणालाही तोंड न दाखवता खाली मान घालून राहावं लागेल. मग आता वसू ही ताठ मान करून उभी राहते, परंतु नंदिनी आता रागातच म्हणते खाली मान करायची. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंची पुढील पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.